नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त चमचमीत अशी अंडा बिर्याणी तयार करतोय। त्यासाठी सर्वात अगोदर अंडी उकडण्यासाठी ठेवायची। तर बघा इथे मी 7 अंडी घेतली, त्यामध्ये 2 ग्लास पाणी, थोडंसं मीठ घातलं, गॅसवर मध्यम आचेवर झाकण ठेवून अंडी उकडण्यासाठी ठेवून द्यायची। तर दुसरीकडे बघा इथे मी तांदूळ घेतलेला आहे। तर तांदूळ हा मी 200 ग्राम इतका घेतला आणि हा तांदूळ सुद्धा स्वच्छ निवडून पाण्याने धुवून घ्यायचा। तर साधारणपणे 3 पाण्याने मी हा तांदूळ धुवून घेते। तर इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे, तुम्ही जिरा तांदूळ सुद्धा घेऊ शकता, त्याने सुद्धा बिर्याणी छान मोकळी सुटसुटीत होते। तांदूळ छान स्वच्छ धुवून झाला की त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं, साधारणपणे 2 ग्लास, आणि तांदूळ हा 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवलेला आहे। तर एकीकडे आपण अंडी उकडण्यास ठेवलेली होती, साधारणपणे 10 ते 15 मिनिटं झालेली आहे आणि अंडी सुद्धा छान व्यवस्थित अशी उकडून घेतली। तर गॅस बंद केला। तर दुसरीकडे मोठ्या पातेल्यामध्ये साधारणपणे 4 तांबे म्हणजेच 8 ग्लास पाणी गरम करण्यास ठेवलं। त्यामध्ये चवीपेक्षा थोडं जास्त मीठ, अर्धा चमचा जिरं आणि काही खडे मसाले घातले। पुदिन्याची पानं ती बघा अशी तोडून घातली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि आता त्यामध्येच अर्धा लिंबाचा रस पिळून घातला। तर हे पाणी आपण राईस शिजवण्यासाठी तयार करत आहोत आणि ह्या राईसला छान फ्लेवर यावा म्हणून याकरिता यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलं। साजूक तूप घातलं ना तर छान असा राईसला फ्लेवर येतो बघा। आता यावर झाकण ठेवायचं आणि पाण्याला उकळ काढून घ्यायची। तर झाकण ठेवल्यामुळे पटकन पाण्याला उकळ येते आणि अशा उकळत्या पाण्यामध्येच, खळखळत्या पाण्यामध्येच आपल्याला हा राईस पाणी निथळून घालायचा आहे। तर संपूर्ण राईस यामध्ये घातला आणि हा तांदूळ पाण्यात गेल्यानंतर मोठ्या आचेवर साधारणपणे 7 ते 8 मिनिटं चांगला शिजून घ्यायचा। तर हा तांदूळ मी 90% तरी छान शिजून घेणार आहे। तर एकीकडे राईस तयार होतोय तर दुसरीकडे आपण एक छोटस वाटण तयार करूया। त्यासाठी इथे मी अद्रक, लसूण, 1 हिरवी मिरची, पुदिना आणि त्याच प्रमाणामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे। साधारणपणे इथे मी 10 ते 12 पुदिन्याची पानं, मुठभर कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे घेतलेले आहे। तर बघा मिक्सरला हे मी पाणी न घालताच फिरवून घेतलं। या पद्धतीने हे तयार करून घ्या। त्यानंतर दुसरीकडे आपल्याला राईस सुद्धा चेक करायचा आहे। तर साधारणपणे 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत, आपण राईस चेक करून बघूया। राईस बघा छान दुप्पट फुललेला आहे, मस्त मोकळा सुटसुटीत झालाय। तर हा शिजला की नाही चेक करण्यासाठी असा हाताने दाबून बघायचा। एका तांदळाचे 3 तुकडे झाले की समजायचा हा 90% छान असा शिजलेला आहे। तर आता गॅस बंद करूया, राईस हा पाण्यातून निथळून घेऊया। त्यासाठी काय करायचं, एका चाळणीमध्ये हा निथळून घ्यायचा, त्याखाली एक भांड ठेवायचं म्हणजे पाणी खाली निथळून जाईल आणि वरती राईस राहील। तर बघा राईस छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे, मस्त दुप्पट फुललेला आहे, छान पांढरा शुभ्र झालेला आहे बघा। तर कुठलीही बिर्याणी असो तर ह्याच पद्धतीने राईस हा पाण्यात छान खळखळून असा शिजून घ्यायचा। तर यामध्ये आपण खडे मसाले घातलेले होते, तर ते खडे मसाले काढून घ्यायचे, किंवा लिंबाची फोड असेल तर ती सुद्धा काढून घ्या। तर यामध्ये काही खडे मसाले हे मी तसेच ठेवलेले आहे आणि राईस आपला इथे छान असा शिजून झालेला आहे, तो सुद्धा आपण चाळणीत काढून घेतला। अंडे सुद्धा व्यवस्थित अशी उकडलेली होती, तर तिची साल काढून ती बघा अशी दाखविल्या पद्धतीने थोडी थोडी कट करून घ्यायची, अशी अलगद याला चिरा देऊन घ्यायच्या, म्हणजे जेव्हा आपण अंडी मॅरिनेट करतो तेव्हा यामध्ये जे मसाले घालतो ते आतमध्ये छान मुरले जातात। आता अंड्यांना चिरा देऊन घेतल्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे। त्यामध्ये घरात उपलब्ध असणारेच मी मसाले यामध्ये ऍड केलेले आहे। तर हिंग, गरम मसाला, धने पावडर, घरचं काळं तिखट, लाल तिखट, कुठलाही बिर्याणी मसाला, हळद पावडर यामध्ये घातली। तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। त्यासोबतच यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं बघा, ते संपूर्ण हिरवं वाटण घातलं, अर्धा लिंबाचा रस पिळून घातला, थोडंसं तेल घालायचं, साधारणपणे 1 छोटा चमचा, आणि यामध्ये आता दही घालायचं आहे। पण इथे माझ्याकडे दही नाही तर मी इथे ताकाचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे दही असेल तर ते घट्ट दही अर्धा वाटी घाला आणि चवीनुसार मीठ घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं।
तर घातलेले मसाले हे चांगले हाताने चोळून घ्यायचे अंड्यांना, म्हणजे मसाले हे व्यवस्थित असे अंड्यांना लागले जातात. तर आता यावर झाकण ठेवून आपण हे 10 मिनिटासाठी असंच मुरत ठेवून देऊ आणि 10 मिनिटानंतर मस्त अशी अंडा दम बिर्याणी तयार करायला घेऊ. तर इथे आपण अंडा दम बिर्याणी तयार करतोय. त्यासाठी भरपूर असं तेल घातलं आणि सुरुवातीला या तेलामध्ये काजू तळून घेणार आहोत. तर 5 काजू घेतले, त्याचे 2 भाग करून ते बघा अलगद असे तेलामध्ये मस्त खमंग खरपूस अशी भाजून घेतलेले आहे. तर काजू घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी देखील चालेल. आणि इथे 2 मोठे कांदे घेतले होते, ते उभे बारीक चिरून ते सुद्धा तेलामध्ये मस्त खमंग असे खरपूस भाजून म्हणजे तळून घ्यायचे. तर कांद्याला मस्त खमंग असा खरपूस सोनेरी रंग आला पाहिजे इतपत आपण हे तळून घेणार आहोत. यातील थोडासा कांदा आपण डेकोरेशन साठी बाजूला ठेवून देणार आहोत, म्हणजे जेव्हा आपण लेयर तयार करतो, दम देतो, तेव्हा आपण हा वापरणार आहोत. आता यामध्ये थोडेसे खडे मसाले घातले आणि जी मॅरिनेट केलेली अंडी होती ती देखील यामध्ये संपूर्ण घालून घेतली. तर यातील व्यवस्थित मसाला सुद्धा यात घालायचा आणि अलगद हे आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघा 2-3 मिनिटं हे चांगले मी अशी तेलामध्ये परतून घेतले. आता यात वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काही पुदिन्याची पानं अशी तोडून घातली आणि आता यातच आपल्याला लेयर लावायची आहे. तर वरतून आपण भाताची लेयर देणार आहोत, म्हणजे जो राईस आपण बासमती छान असा शिजून घेतला होता तो घालायचा. तर संपूर्ण राईस यावर लावून घेतला. आता यावर तळलेले काजू, त्यानंतर तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची काही पानं आणि सर्वात शेवटी इथे मी केसरचं दूध तयार करून घेतलं होतं, म्हणजेच कोमट दुधामध्ये थोडीशी केसर घालून ती भिजत ठेवली होती. तर ते केसरचं दूध घातलं, 2 चमचे साजूक तूप ऍड केलं आणि आता यावर झाकण ठेवून वरतून एखादं जड भांड ठेवायचं. तर इथे मी खलबत्ता ठेवलेला आहे, म्हणजेच आपल्या या अंडा दम बिर्याणीला छान दम बसेल. गॅस एकदम बारीक करायचा आणि 15 मिनिटं आपण हे असंच ठेवून देऊ. 15 मिनिटानंतर बघा मस्त दम बसलेला आहे. छान इथे आपली अंडा दम बिर्याणी तयार झालेली आहे. अंडी ही उकडलेली असतात, त्यामुळे ही बिर्याणी बनविण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, झटकीपट तयार होते. तर एकदा माझ्या या पद्धतीने तुम्ही अंडा दम बिर्याणी नक्की ट्राय करून बघा. दिसायला तर सुंदर आहेच, पण चवीला देखील तितकीच चविष्ट अशी ही अंडा दम बिर्याणी तयार होते. बघा तर किती मस्त अशी ही अंडा दम बिर्याणी तयार झालेली आहे. राईस सुद्धा आपला छान परफेक्ट असा शिजलेला आहे, मस्त मोकळा सुटसुटीत दिसत आहे. तर तुम्ही देखील माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल. बघा इथे आपली अंडा दम बिर्याणी तयार झालेली आहे. चवीला एकदम मस्त, भन्नाट आणि झटकीपट तयार होणारी आहे. तर नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.